नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. राजकारणी मंडळी असं सांगतात की आम्ही राजकारणी आहोत, आम्ही काही हातात टाळ घेतलेले साधू संत नाहीत. हे जवळजवळ प्रत्येक पक्षातले राजकारणी आपल्याला सांगत असतात. आणि हे राजकारणी आहेत म्हणजे काय? तर राजकारण हा शब्द असा आहे की अगदी दोन मित्र गप्पा मारत असतील तर एक मित्र दुसऱ्याला सांगतो आपण मैत्री टेकू, राजकारण नाही करायचं. म्हणजे इतराला धोका देणं, फसवणं म्हणजे राजकारण, अशी राजकारणाची व्याख्या झालेली आहे. अंधारात ठेवून घाव घालणे म्हणजे राजकारण. म्हणजे राजकारणाला कसलेच नियम नाहीत, काहीही करा, राजकारणाच्या नावाखाली सगळं चालू शकतं. एक काळ असा होता की राजकारणी मंडळी काही तत्व, काही ध्येय घेऊन काम करणारी होती. म्हणजे स्वातंत्र्याच्या वेळेला तर सगळेजणच काँग्रेस पक्ष, सगळ्यांचाच पक्ष काँग्रेस, एकच पक्ष होता. मग त्यानंतर वेगवेगळे पक्ष झाले, पण प्रत्येकजण आपली भूमिका घेऊन, तत्व घेऊन, ध्येय घेऊन राजकारणात पुढे यायचा आणि लोकांच्या समोर आपली बाजू पटवून द्यायचा. पण हळूहळू झालं असं की आता सब घोडे 12% अशी स्थिती निर्माण झालेली आहे. कारण आम्ही कधीच अमुकांच्या बरोबर तडजोड करणार नाही, आम्ही काय वाटेल ते झालं तरी चालेल, आमची तत्व सोडणार नाही, अशी वाक्य राजकारणी मंडळी म्हणायची. आपण ऐकून आज सगळेजण. पण गेल्या 1.5 वर्षात किंवा अगोदरच्या आत्ता या 3-4 वर्षात जे बदल झालेले आहेत त्यात राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, भाजप सेनेची युती होती. म्हणजे सेना भाजपमधली एवढी धुसफूस होती, पण तरीही त्यांचा चालायचा एकत्र संसार. म्हणजे पटत नसलं तरी ॲडजस्ट करून राहायचे. पण 25 वर्ष संसार केल्यानंतर हा संसार मोडेल आणि घटस्फोट घेतील असं कोणाला वाटलं नव्हतं. आणि एकदा घटस्फोट घेतल्यानंतर मग काही पुनर्विवाह करायला काहीच अडचण नसते ना. आणि त्याच्यामुळे भाजपबरोबर घटस्फोट घेऊन शिवसेनेने कोणासोबत साथ दिली? तर ज्यांच्या विरोधामध्ये पूर्ण राजकारण बाळासाहेब ठाकरे असताना काँग्रेस, राष्ट्रवादींच्या विरोधामध्येच ते बोलत राहिले. शरद पवारांना मैद्याचं पोत असं ते म्हणायचे सगळ्या. तर त्यांच्यासोबत साथ दिली उद्धव ठाकरेंनी. मग तेव्हा राजकारणात काहीही होऊ शकतं. पण हे करताना त्याला तात्विक मुलामा दिला. मला शब्द दिलेला होता मातोश्रीवरती येऊन, मुख्यमंत्री आम्ही तुमचा करू, मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता, पण तो शब्द फिरवला भाजपने. पुन्हा भाजपच्या नेत्यांनी आम्ही असा शब्द दिलाच नव्हता असा खुलासा केला. त्यानंतरचा जो बदल झाला, एकूण शिवसेनेतली फूट पडून एकनाथ खडसे सोबत आले. एकनाथ खडसे हे एकदम ठाकरेंच्या विरोधामध्ये बंड करून, आपल्याला तो सर्व तपशील माहिती आहे, ते आले बाहेर. तेव्हा गद्दार सुरू झालं त्यांच्याबद्दलचा विषय. आणि त्याच्यानंतर मग अजितदादा आले. आता बघा, ह्या सगळ्या विषयामध्ये गेल्या काही दिवसामध्ये तर आपण ऐकतो आहोत उद्धव ठाकरे मी कसा प्रामाणिक आहे आणि आम्ही कसे हिंदुत्वनिष्ठ आहोत, भाजपचं हिंदुत्व बेगडी आणि आमचं निक्क, आम्ही कट्टर हिंदू, अशी भूमिका उद्धव ठाकरे घेतात. आणि त्यांच्यासोबत बोलायला पोपट आहेतच संजय राऊत. एकनाथ शिंदे असं म्हणतात की ज्या निवडणुका एकत्र लढवल्या होत्या भाजप सेना, मोदींच्या नावावरती मतं मिळाली आणि आमची कुचंबना होत होती आणि आम्हाला पुढची निवडणूक दिसत होती, आमच्या शिवसैनिकांची कुचंबना दिसत होती ना, एकूण शिवसेनेचं भवितव्य आम्हाला दिसत होतं, म्हणून आम्ही भाजपची साथ केली. आता बघा, शरद पवार आणि अजितदादा यांच्या फुटीनंतर तिकडे तर आयोगात दोघंही सांगतात राष्ट्रवादीमध्ये फूट नाही, आमचा एकच पक्ष आहे. आणि पुन्हा दोघं जण मी अध्यक्ष असा दावा करतायत. बरं, त्यात
शरद पवार हे अगदी त्यांनी याच्यापूर्वी 4 वेळा भाजपसोबत जायचं ठरवलेलं होतं असं अजित पवारांनी हे सांगितलं पहिल्यांदाच ते फुटून निघाल्यानंतर जो मेळावा झाला कार्यकर्त्यांच्या समोर बोलताना. आणि केवळ आम्हाला तोफेच्या तोंडी देण्यात आलं, आम्हाला बदनाम करण्यात आलं, आम्ही तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत होतो, पण सहनशीलतेलाही काही अंत असतो आणि म्हणून आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, कारण ही भूमिका सगळ्यांचीच होती असं अजितदादा सांगतायत. सुप्रिया सुळे आणि शरद पवार असं म्हणतायत की नाही 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 आम्ही अशी कधीच भूमिका घेतली नाही, आम्ही कधी तत्वाशी तडजोड करणार नाही. म्हणजे शरद पवार हे तत्वाशी तडजोड करणारे नाहीत असं सुप्रिया सुळे सांगतात, स्वतः शरद पवार सांगतात. त्यांनी तत्व गुंडाळून ठेवून, म्हणजे आपल्याकडे जे म्हण आहे कमरेचं गुंडाळायचं आणि डोक्याला बांधायचं. आता डोक्याला बांधल्यावर कमरेचं काय होतं हे माहिती असतं ना आपल्याला. अशा पद्धतीने वागलेत शरद पवार, पण सांगतात साळसूदपणे मी तत्वाशी तडजोड करणार नाही. अजूनही इंडियामधल्या लोकांना शरद पवारांचा भरोसा नाही. हे इंडियामध्ये येऊन आपले 2-5 खासदार निवडून आणतील आणि अजितदादा इकडं भाजपसोबत निवडून आणतील आणि पुन्हा काही सांगता येत नाही की एकही होऊ शकतात ते. इतका त्यांच्यावरतीचा विश्वास. बरं आता ही काँग्रेसची तर एवढी वाट लागली की काहीच नाही. आता ताजं उदाहरण आहे नागपूरमध्ये की थेट आमदार ठाकरे, विकास ठाकरे आणि जिचकार यांच्यामध्ये सगळ्यांच्या समोर प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते यांच्या समोर भांडणे, एकमेकाचे हात काय खेचतायत, खुर्च्या काय उचलतायत. पण याच्यापूर्वी भांडणे झालेत. पण मोठी परंपरा आहे तिकडे नागपूरमध्ये काँग्रेसच्या मंडळीमधली. आणि राज्यातच आता काँग्रेसला नेता शिल्लक राहिलेला नाही. तरी देखील तत्व आमची, आम्हीच कसे तत्वाचं राजकारण करतो आहोत असं काँग्रेसची मंडळी सांगतात. अगदी राहुल गांधी न जात पर ना पात पर, मोहर लगावो हात पर अशी जिथं घोषणा होती ते आता जातीच्या एकूण सगळ्या सर्वेला पाठिंबा देत आहेत, जातीचं आरक्षण मागतायत. म्हणजे कुठून कुठपर्यंतचा प्रवास. तरी देखील आम्ही शुद्ध, आम्ही प्रामाणिक. आता हा भाजपा, आता भाजपचा तर मोठा प्रवास आहे. ज्यांना वाळीत टाकलं होतं जनसंघाच्या आहेत म्हणून दुहेरी निष्ठाच्या नावाखाली, आणि त्यातून भाजपचा जन्म झाला. 2 पासून 300च्या वर जागा भाजपने कमवत स्वतःच्या स्वबळावर भाजप निवडून आला. लोकांच्या अपेक्षा की हा पार्टी विथ डिफरन्स, इतरांपेक्षा आम्ही वेगळे आहोत. पण हे कसे वेगळे. ज्या अजितदादावरती त्यांनी थेट आरोप केले सिंचनाच्या विषयामध्ये, घोटाळे, भ्रष्टाचार, मग ट्रकभर पुरावे, कितीतरी विषय आहेत आपल्याला माहिती आहेत. तेच अजितदादा कसे चालले. कोणती अपरिहार्यता होती की ज्यामुळं अजितदादांच्या सोबत भाजपला जावं लागलं. लोकांना सांगावं लागेल ना. आणि तरीही म्हणणार आम्ही शुद्ध, आम्ही इतरांपेक्षा वेगळे. मग आता फडणवीस असू देत, मोदी शहा असू देत, शरद पवार सुप्रिया सुळे असू देत, अजितदादा छगन भुजबळ असू देत, काँग्रेसचे राहुल गांधी, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ही मंडळी असू देत, किंवा शिवसेनेचे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत असू देत, यातलं कोण प्रामाणिक आहे, कोण प्रामाणिक आहे. मग राजकारण म्हणजे हे असंच का, लोकांना मूर्ख बनवणं. आता एक काळ कसा होता, ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना होता. ब्लॅक अँड व्हाईट 2च विषय होते. आता ब्लॅक अँड व्हाईटमध्ये व्हाईट गायब झालेलं आहे. आता ब्लॅक अँड ग्रेचा जमाना आहे. आता व्हाईट तुम्हाला बघायला मिळणार नाही. त्यातल्या त्यात कोण बरा एवढंच तुम्हाला निवडायचं आहे. आणि हा सर्वात कठीण प्रश्न आहे. उडदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे, अशी अवस्था मतदारांची होऊन बसली. आणि झाले कसं बघा, हे सगळेजण आम्हीच कसे योग्य असं सांगतात. आपल्याकडे एक म्हण आहे, आपण हसे दुसऱ्याला, शेंबूड आपल्या नाकाला. बाबा रे, घरात सांगितलं जातं दुसऱ्याच्या शेंबडावर हसण्यापूर्वी
किती घाण आहे, स्वच्छ नाही आहे, रुमालानं पुसत नाही, हात धुत नाही, असं त्याला म्हणण्यापूर्वी तुझं नाक नीट आहे की नाही बघ, तू नाक साफ केलास का, असं सांगायचे. आणि त्यातून ही म्हण झाली. आत्ताचं राजकारण जर बघितलं, सगळे पक्ष रोज एकमेकावरती टीका करतायत, तुम्ही कसे मूर्ख आहेत आणि आम्ही कसे शहाणे आहोत. पण असं लक्षात येतं आहे, हे सगळेच्या सगळे दीड शहाणे आहेत. लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतायत आणि जनतेला काहीच कळत नाही. जनता वेडी आहे, अडाणी आहे, असा समज या राजकारण्यांनी करून घेतला आहे. दुर्दैवाने जनता जागरूक नाही. कोणाला तरी मतदान करायचं म्हणून मतदान केलं जातं की बऱ्याच वेळेला मतदानाची टक्केवारी ही घसरत चाललेली आहे. अशा अनेक प्रश्न आहेत आणि निवडणूक कशी जिंकायची याचे आडाखे प्रत्येक राजकीय पक्षांचे असतात. जातीपातीची गणितं, अनेक गोष्टी आपल्याला माहीत आहेत आणि त्यामुळेच मग हे सगळे राजकारणी आम्ही कसेही वागलो तरी आम्हाला जनता खपवून घेते. कसंही वागलो तरी आमची काही अडचण नाही. आमच्याशिवाय पर्याय कोण, निवडून येणार कोण, आमच्याशिवाय दुसरं कोण सांगा ना. म्हणजे काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, भाजप आहे, आता याच्या व्यतिरिक्त कोण येणार आहे निवडून, असं त्यांना हे ठाम माहिती असल्यामुळं म्हणून जनतेला कोणी विचारत नाही. पण सध्या हे जे काही चालू आहे, आगामी निवडणुकांचं वर्ष असल्यामुळे दररोज आपल्याला हेच ऐकावं लागणार आहे की आम्हीच कसे शहाणे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.